31 मार्च होऊन गेलेला आहे. कर्जमाफी संदर्भात कुठला निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना नवीन वर्षाचं कर्ज जे आहे ते मिळणार नाही अनेक शेतकऱ्यांना. महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो महाराष्ट्र राज्याच्या आणि आमच्या महायुतीने जो संकल्पनामा दिला शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचा, त्या संकल्पनामध्ये आम्ही हे म्हटलं आहे की आमचं सरकार 5 वर्षामध्ये ह्या गोष्टी करेल. 5 वर्षाचा संकल्पनामा आम्ही लोकांना देतो की आमदार म्हणून होणारा 5 वर्ष काय केलं पाहिजे, आम्ही सरकार म्हणून काय केलं पाहिजे, याचं एक संकल्पपत्र आम्ही देतो. या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारने सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बाबी करू. त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे. तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळेला कर्जमाफी करेल. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो वचननामा पार पाडू आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू. आम्ही दिलेला एक शब्द महाराष्ट्राचा पाडू. त्यामुळं जो काळ लागणार आहे तो काळ लागणार आहे, फक्त बाकी संकल्पनामा पूर्ण करणार.